साप्ताहिक अनंत विचार न्यूजमध्ये आपले स्वागत। रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष सागर गायकवाड यांची प्रतिक्रिया। म्हणून युवा आघाडीचे अध्यक्ष म्हणून माझी निवड केली, त्यामुळे मी साहेबांचं खरंच मनापासून आभार व्यक्त मानतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू शेरशाह आनंदराज आंबेडकर साहेब हे हिंदू मुलीची प्रेमिका आहेत आणि त्यांनी ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आणि ज्या विश्वासानं दिली त्या विश्वासाला तडा न जाता मी या ठिकाणी महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्राचे काम अतिशय स्पष्ट वाढवण्यासाठी जे काय करता येईल ती 100% प्रयत्न करणार आहे। तसेच या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या पंढरपूर शहरामध्ये त्या तालुक्यामध्ये जे काही पक्ष वाढीसाठी येणाऱ्या विधानसभेचे काही काम असेल किंवा आमदारकीचे इलेक्शन असेल, साहेबांचा जो आदेश असेल ते मान्य करून आम्ही ती पुढून दिशा आम्ही ते ठरवणार आहे। तरी यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी घेऊन मी इथून पुढे वाटचाल करणार आहे। त्यामुळे मी साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त मानतो। तसेच कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, पुणे असेल किंवा सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढासाठी काय करता येईल तिथल्या कार्यकर्त्यांची सावध साधून तिथल्या कार्यकर्त्यांना विचारपूस करून पक्ष वाढासाठी जे काय करता येईल ते 100% प्रयत्न करेल। साहेबांचा विश्वास माझ्यावर जे आहे त्या विश्वासाला तडा न जाता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी खळी कशी निर्माण करता येईल अशा पद्धतीने मी काम करेन आणि साहेबांना विश्वास देईल की मी या पंढरपूर नव्हे तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढासाठी जे काय करता येईल ते 100% करून दाखवेल आणि येणाऱ्या काळात ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होत असेल अशा ठिकाणी माझी सर्व कार्यकर्ते घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न 100% करू। कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कार्यकर्त्याला ज्या आंबेडकर चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत हे फक्त आंबेडकर घराण्याबरोबर आहेत, पण लाचारगिरी करणारी काय कार्यकर्ते आहेत ते अनेक दुसऱ्या कार्यकर्त्याबरोबर किंवा दुसऱ्या पक्षाबद्दल सामील होतात, ते आम्हाला मान्य नाही। परंतु त्यांच्यामुळे आमच्या समाजाचे नुकसान काही ठिकाणी होत आहे। असं जर होत असेल तर आम्ही आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि येणाऱ्या काळात जे इलेक्शन असेल, आमदारकी असेल, विधानसभा असेल, जे कुठले असेल अशा इलेक्शनला आनंदराज आंबेडकर साहेब व काकासाहेब खंबाळकर, किरण घोगडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने आम्ही जे काय आदेश येतील त्या आदेशाने आम्ही काम करणार आहे। मग कुठलेही इलेक्शन असेल म्हणून मी सांगत आहे की पक्ष वाढीसाठी जे जे काही निर्णय घेतील करता येईल, जे जे काही चांगले काम करता येईल ते काम 100% आम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात करणार आहे। त्यामुळे माझं या ठिकाणी चांगलं आहे की कार्यकर्त्यांना की येणारा काळ आनंदराज आंबेडकर साहेबांचा त्या तालुक्यात गाव तिथे काका असं आपण या ठिकाणी काम केले पाहिजे। आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा जो आदेश येईल ते आम्ही मान्यच करू आणि येणाऱ्या काळात विधानसभेला जे काही निर्णय असतील ते आम्हाला नक्कीच या विधानसभेच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी साहेबांचा आदेश येईल त्या आदेशाला मान्य धरून आम्ही त्या पुढे काम करायची सुरुवात करू। एवढेच या ठिकाणी मी आवाहन देतो। जय भीम।